या अर्थसंकल्पामध्ये महिलांना 2100 रुपये देणार असं वक्तव्य नाही। लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो असं देखील अदिती तटकरे यांनी म्हटलंय। विभाग म्हणून आम्ही योग्य वेळी प्रस्ताव ठेवू असं देखील मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या। तर त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता सावत्र का वाटतेय असा सवाल त्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी केला। 2100 रुपये देण्याचं जाहीर केलं तर कोल्हापुरात जाहीर सत्कार करणार असं देखील सतेज पाटलांनी म्हटलंय। 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही। आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे। ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का?